छात्राः नमो नमः। नवम्यां कक्षायां संस्कृतवर्गे सर्वेषां सहर्षं स्वागतम्। अद्य वयं पश्यामः अमरकोशः। एषः गद्यपाठः तथा संवादपाठः। अमरकोशः नाम एकः संस्कृतग्रन्थः। ग्रन्थस्य रचयिता अस्ति श्रीमत् अमरसिंह महोदयः। एषः ग्रंथः काव्यस्वरूपम् अस्ति। हा अमरकोश नावाचा ग्रंथ म्हणजे संस्कृत साहित्यातील एक अजोड अद्वितीय असा ग्रंथ आहे। याचे कवी आहेत श्रीमत अमरसिंह। या ग्रंथामध्ये 1500 श्लोक असून हा ग्रंथ काव्यात्मक आहे आणि संस्कृत साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा, सर्व लेखक पंडितांना उपयुक्त ठरणारा, आपल्यासारख्या वाचकांना, अध्ययन करणाऱ्यांना, अध्यापन करणाऱ्या सर्वांनाच हा ग्रंथ उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरतो। अमरकोशावर आधारित आपला या पाठ्यपुस्तकात छापलेला पाठ हा संवादात्मक पाठ आहे। यामध्ये अध्यापिका, नयन, सुमेधा, श्रेया, स्वप्नील, आर्या ही पात्र असून ही पात्र ग्रंथालयात आलेली आहेत आणि शिक्षिका विद्यार्थ्यांना ग्रंथालय दाखवत आहे, ग्रंथांची ओळख करून देत आहे। ग्रंथांची ओळख करून देत असताना अमरकोश नावाचा ग्रंथ दृष्टीस पडतो आणि त्याची माहिती विद्यार्थी घेतात आणि शिक्षिका या ग्रंथाविषयीची माहिती सांगतात। याबरोबरच या व्हिडिओनंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अमरकोशातील समानार्थक शब्द कसे वाचायचे आणि आपल्या पाठ्यपुस्तकात जी छापलेली आहेत ते कसे वाचायचे याचाही अभ्यास दिलेला आहे। तर पाहूया आमोदह पाठ्यपुस्तकातील 12वा पाठ अमरकोश आणि आनंदः या पाठ्यपुस्तकातील 9वा पाठ अमरकोश। एषः अस्माकं ग्रंथालयः। एषः ग्रंथालयः समृद्धः सम्पन्नः च वर्तते। अत्र ग्रंथसाहित्यस्य भण्डारः विद्यते। पश्यन्तु, ऐतिहासिकः, काव्यसंग्रहः, चरित्रग्रन्थाः, आत्मकथा, कादम्बरी, कथासंग्रहः, विज्ञानकथा, नाटकानि अत्र विद्यन्ते। पश्यामः, अन्ते आगच्छन्तु सर्वे। पश्यन्तु, अत्र विविधाः कपाटिकाः सन्ति। अत्र काव्यसंग्रहस्य कपाटिका तथा कथासंग्रहस्य कपाटिका। एषा अस्माकं ग्रन्थालयस्य ग्रन्थापिका, ग्रन्थपाल महोदया। पश्यन्तु, कुलकर्णी महोदया अत्र अस्ति। एषा कपाटिकायां लेखसंग्रहः, बहूनि लेखसंग्रहानि सन्ति। ऐतिहासिक, शैक्षणिक, मानसशास्त्रस्य पुस्तकानि अपि अत्र सन्ति। अत्र कादम्बरी प्रकाराः साहित्यस्य पुस्तकानि अत्र सन्ति। अत्र वाचनकट्टा नाम छात्राणां कृते पुस्तकानि अत्र सन्ति। लघु लघु पुस्तकानि वाचनीयानि। अत्र लघु ग्रन्थभाण्डारमेव विद्यते। अत्र सन्दर्भग्रन्थस्य कपाटिका अस्ति। एषा कपाटिका नाम वाङ्मयस्य भाण्डारः वर्तते। पश्यन्तु, अत्र कानि कानि पुस्तकानि, के ग्रन्थाः। पश्यन्तु, ग्रन्थस्य भाण्डारः अस्माकं साहित्यस्य बहुमूल्यं शब्दभाण्डारम् अत्र विद्यन्ते। पश्यन्तु। आचार्य, का एषा भिन्ना विशालः कपाटिका? अहो,
कियन्तः विविधाः कोशाः एतस्यां वर्तन्ते। आम्, सर्वेषां शास्त्राणाम् अध्ययनार्थम् एते कोशाः आवश्यकाः। कोशः नाम किम्? कोशः नाम सङ्ग्रहः। यथा वयं वित्तकोशे धनस्य सङ्ग्रहणं कुर्मः, तथैव भाषाकोशे शब्दानां सङ्ग्रहः भवति। कः तस्य उपयोगः? सुयोग्यः प्रश्नः। सम्भाषणे लेखने च भाषाप्रभुत्वं प्राप्त्यर्थं तथैव नैकेषां विषयाणां ज्ञानप्राप्त्यर्थं शब्दसम्पत्तेः सङ्ग्रहणम् अतीव आवश्यकम्। अस्माकं ग्रन्थालये संस्कृतिकोशाः, चरित्रकोशाः, विश्वकोशाः तथा सुभाषितकोशाः इत्यादयः बहवः कोशाः विद्यन्ते। एतेषु अमरकोशः नाम कश्चन विशेषः कोशः। अमरकोशः नाम कश्चन विशेषः कोशः अस्ति। अमरकोशः इति नाम किमर्थं? किं विद्यते अस्मिन् कोशे? एषः संस्कृतशब्दानां सन्दर्भग्रन्थः नाम अमरकोशः। अमरसिंह नाम पण्डितः। एतस्य रचयिता अमरसिंह नाम पण्डितः। अतः कोशस्य नाम अमरसिंहः इति। अमरकोशः पुरातनकाले यदा छात्राः गुरुकुलं प्रविशन्ति, गुरुकुले ज्ञानसङ्ग्रहणार्थं प्रविशन्ति स्म, तदा अध्ययनारम्भे ते अमरकोशं कण्ठस्थं कुर्वन्ति स्म। अधुनापि तथैव प्रवर्तते। अमरकोशस्य कण्ठस्थीकरणं प्रवर्तते एव। किं कोशः कण्ठस्थीकर्तुं शक्यः? तेन कः लाभः भवति? अथ किं पद्यमयः एषः गेयः ग्रन्थः। अतः श्लोकानां सुभाषितानां पठनम् इव एतस्य कण्ठस्थीकरणम् अतीव सुलभम्। तत्र एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थक शब्दाः वर्तन्ते। क्वचित् एकस्य शब्दस्य नैके भिन्नाः अर्थाः अपि वर्तन्ते। अतः तस्य पठनेन अस्माकं शब्दसम्पत्तिः वृद्धिं गच्छति। अस्माकं स्मरणशक्तिः, धारणाशक्तिः च वर्धेते। उच्चारणमपि शुद्धं भवति। वयमपि अमरकोशं कण्ठस्थं कुर्मः। तस्मिन् कति श्लोकाः सन्ति? उपसार्धसहस्रं नाम 1500 श्लोकाः सन्ति अमरकोशे। अत्र 3 काण्डानि सन्ति। अतः त्रिकाण्डकोशः इति एतस्य अपरं नाम अमरकोशस्य। तथा नामलिङ्गानुशासनम् इति नाम्ना अपि विख्यातः एषः कोशः। नामलिङ्गानुशासनम् इति शब्दस्य कः अर्थः? तदपि अस्य ग्रन्थस्य अपरं वैशिष्ट्यम् अत्र न केवलं समानार्थक शब्दाः अपि तु तेषां लिङ्गनिर्देशः कृतः। तेन भाषायाः आकलनं प्रयोगः च सुकरः भवति। आचार्य, तेन वयं संस्कृतकाव्यानि, नाटकानि च विनायासं पठितुं शक्नुमः खलु? न तर्हि इतः परं सर्वैः अमरकोशस्य पठनम् अवश्यं कर्तव्यम् एव। छात्रांनो, नमो नमः। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अमरकोशः या पाठाचं नाट्यीकरण पाहिलं आणि ऐकलं। आता आपण प्रत्यक्ष पाठ पाहूया, कारण पाठामध्ये आलेले काही शब्दार्थ तुम्हाला समजत नसतील किंवा काही वाक्यांचे अर्थ समजले नसतील,
तर ते समजून घेणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पाहूया. आमोदः द्वादशः पाठः आनन्दः नवमः पाठः अमरकोशः. संस्कृत भाषा समृद्धा भाषा. संस्कृत भाषा ही समृद्ध भाषा आहे. एकस्य शब्दस्य भवन्ति नैके समानार्थक शब्दाः. एका शब्दासाठी अनेक समानार्थक शब्द संस्कृत भाषेमध्ये पुष्कळ आहेत. क्वचित एकस्य शब्दस्य विविधाः अर्थाः अपि भवन्ति. काही ठिकाणी तर एका शब्दाचे अनेक अर्थसुद्धा होतात. अध्येतॄणां शिकणाऱ्यांसाठी सुखबोधाय सुखाचं व्हावं म्हणून, सहज समजावं म्हणून समानार्थक शब्दानां पद्यमयी रचना. समानार्थक शब्दांची काव्यात पद्यामध्ये रचना करून पंडित अमरसिंहेनं अमरकोशः ग्रथितः. पंडित अमरसिंह नावाच्या या कवीने, पंडिताने अमरकोश या ग्रंथाची रचना केली आहे. अमरकोश पठनेन, या अमरकोशाच्या पठनाने, कंठस्थीकरणेन पाठांतर केल्याने शब्दज्ञानम भवति. शब्दज्ञान वाढतं, शब्दज्ञान होतं. विविध शब्दानां वाक्ये प्रयोगेन शब्दप्रभुत्वं सिद्ध्यति. यथेष्टं गृह्णन्तु शब्दरत्नानि अस्मात् शब्दरत्नाकरात्. यथेष्टं जेवढी इच्छा आहे, हवं तेवढं हे शब्दरत्न, शब्दांचं भांडार, गृह्णन्तु म्हणजे स्वीकारा, घ्या, या शब्दरत्नाकरात. म्हणजे हा जो अमरकोश नावाचा ग्रंथ आहे त्यामधून तुम्हाला हवं तेवढं शब्दरत्न भांडार तुम्ही मिळवू शकता. अमरकोशाची प्रशंसा खालील 2 ओळींमध्ये आहे. कवेः अमरसिंहस्य कृती एषा सुनिर्मला. ही जी सुनिर्मल अशी कृती आहे, म्हणजे हे काव्य आहे, अमरकोश नावाचा ग्रंथ आहे ना. आचंद्र तारकम स्थेयात नामलिंगानुशासनम. यात आलेली नाम लिंगानुशासनम, त्यांचे लिंगभेद पण त्यांनी करून दाखवलेले आहेत, जेणेकरून अभ्यासकांना ते सोपं जावं. आणि आकाशात जोपर्यंत चंद्रतारका आहेत तोपर्यंत यांचा हा अजोड ग्रंथ टिके राहील. पाहूया. छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति. विद्यार्थी ग्रंथालयात विविध पुस्तके पाहतात. अध्यापिकां प्रश्नांच पृच्छन्ति. अध्यापिकेला शिक्षिकेला प्रश्न विचारतात. नयनः, सुमेधा, श्रेया, स्वप्नील, आर्या एवढी मुलं ग्रंथालयात येतात आणि माहिती घेतात. नयनः, आचार्ये, काय एषा भिन्ना विशाला कपाटिका. बाई, ही विशाल मोठी अशी कपाटिका ही वेगळीच आहे. अहो, कियन्तः विविधाः कोशाः एतस्यां वर्तन्ते. किती विविध कोश यात आहेत. एतस्यां वर्तन्ते, यात आहेत. विविधाः कोशाः, इथे विशेषण विशिष्ट बघा. विविधाः कोशाः, विशेषणं समानम्. अध्यापिका. आम सर्वेषां शास्त्राणाम् अध्ययनार्थं, सर्व शास्त्रांच्या अभ्यासासाठी एते कोशाः आवश्यकाः, हे कोश आवश्यक असतात. सुमेधा पृच्छति. कोशः नाम किम. कोश म्हणजे काय. नाम या शब्दाचा अर्थ आपण एरवी नाम म्हणजे नाव कसा घेत असू, तर दुसरा अर्थ आहे म्हणजे. इथे म्हणजे हा अर्थ स्वीकारा. कोशः नाम किम. कोश म्हणजे काय. कोशः नाम संग्रह. यथा वयं वित्तकोशे. वित्तकोशे बँक. वित्तकोशे म्हणजे बँकेमध्ये धनस्य संग्रहणं कुर्मः, पैशांचा संग्रह करतो. तथैव शब्दाचा संधी विग्रह. तथैव
तथा एव तसेच भाषाकोशे भाषाकोशामध्ये शब्दानां संग्रहः भवति शब्दांचा संग्रह असतो भाषाकोशामध्ये. भाषाकोशे शब्दानां संग्रहः वर्तते. श्रेया पृच्छति कः तस्य उपयोगः त्याचा उपयोग काय. सुयोग्यः प्रश्नः उत्तम प्रश्न आहेस. प्रश्न चांगला विचारलास. संभाषणे लेखने च भाषा प्रभुत्वं प्राप्त्यर्थम संभाषण म्हणजे बोलण्यामध्ये आणि लेखने लिहिण्यामध्ये भाषा प्रभुत्वम भाषेवरील सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी तथैव नैकेषाम् अनेक विषयाणां ज्ञानप्राप्त्यर्थम अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शब्दसंपत्तेः संग्रहणं शब्दसंपत्तीचे म्हणजेच काय शब्द संग्रह करणे अतीव आवश्यकम. अस्माकं ग्रंथालये संस्कृतिकोशः अस्माकं म्हणजे आपल्या अस्माकं हा कुठून आला अस्माकं अस्मत् अस्मत् रूप आहे अस्माकं आपल्या ग्रंथालये ग्रंथालय शब्दाची सप्तमी आहे. आपल्या ग्रंथालयात संस्कृतिकोशः तुम्ही पाहिलेत ना मगाशी आपल्या नाट्यकरणामध्ये सगळे ग्रंथ दाखवले तुम्हाला. संस्कृतिकोशः चरित्रकोशः विश्वकोशः सुभाषितकोशः च इत्यादयः इत्यादी बहवः कोशाः वर्तन्ते. पुष्कळ खूप कोश आहेत. तेषु त्यातीलच सप्तमीचे एकवचन. अमरकोशः नाम कश्चन विशेषः कोशः. एवढ्या कोशांमध्ये अमरकोश नावाचा कोश मात्र विशेष असा कोश आहे. स्वप्ने विचारतो अमरकोशः अमरकोशः इति नाम किमर्थम. हा अमरकोश हे नाव कशासाठी आहे. किम विद्यते अस्मिन् कोशे काय आहे या कोशात. कोशे सप्तमीचे एकवचन आहे कोश. अध्यापिका वदति एषः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः. हा संस्कृत शब्दांचा संग्रह ग्रंथ आहे. अमरसिंह नाम पंडितः एतस्य रचयिता. अमरकोशस्य रचयिता का कः. अमरकोशः अमरकोशस्य रचयिता अमरसिंहः. अत्र साम्यं वर्तते. नामे साम्यः वर्तते. अमरकोशः अमरसिंहः. अमरसिंहः नाम पंडितः एतस्य रचयिता. अतः कोशस्य नाम अमरकोशः इति. पुरातनकाले यदा छात्राः अध्ययनार्थं गुरुकुलं प्रविशन्ति स्म तदा अध्ययनारम्भे ते अमरकोशं कंठस्थं कुर्वन्ति स्म. तदा ते अमरकोशं कंठस्थी कुर्वन्ति स्म. पुरातनकाले प्राचीन काळी यदा जेव्हा छात्राः अध्ययनार्थं विद्यार्थी जेव्हा शिकण्यासाठी अध्ययन करण्यासाठी गुरुकुलं प्रविशन्ति स्म गुरुकुलात जात असत तदा तेव्हा अध्ययनारंभे शिकण्याच्या सुरुवातीलाच म्हणजे शिक्षण सुरू होण्याआधी ते छात्राः अमरकोश कंठस्थं कुर्वन्ति स्म. अमरकोश पाठांतरित करत असत. कुर्वन्ति स्म. छात्राः अमरकोशं
पश्यतु छात्राः अमरकोशं कण्ठस्थं कुर्वन्ति स्म। कंठस्थं कुर्वन्ति स्म। इथे स्म निष्कासयत असा प्रश्न आपल्याला विचारला जातो, तर मग आपण काय करतो? कुर्वन्ति स्म म्हणजे करीत असत, या ऐवजी कृ म्हणजे या कुर्वंतीमध्ये जो कृ मूळ धातू आहे त्याचे लंग लकारातलं रूप आपण घेत असतो। कुर्वन्ति स्म हे प्रथम पुरुष बहुवचन, मग आपल्याला कृ धातू मध्ये देखील लंग लकारातला प्रथम पुरुष बहुवचन घ्यावा लागेल। काय येईल? अकुर्वन्। छात्राः अमरकोशं कंठस्थं अकुर्वन्। अधुना आता सध्या अधुना अपि तथैव प्रवर्तते तसेच चालू आहे। म्हणजे काय? गुरुकुल जिथे जिथे आहेत तिथे जे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात, संस्कृत शिकण्यासाठी, ते या अमरकोशाचं पाठांतर करतात अध्ययनाच्या सुरुवातीलाच। अमरकोश जसा पाठांतर करतात तसा अष्टाध्यायी पण त्यांना अभ्यासावा लागतो। अष्टाध्यायीचं पण पाठांतर ते करतात। आर्या पृच्छति साश्चर्यं किं कोशः कंठस्थीकर्तुं शक्यः? काय? कोश पाठांतर करणं शक्य आहे? कंठस्थीकर्तुं, कर्तुं बरोबर तुमंतव्याचा प्रकार, पाठांतर करणं शक्य आहे। तेन कः लाभः भवति? त्याचा उपयोग काय पाठ केल्याने? हा अमरकोश पाठ करण्याचा फायदा काय होणार आहे? अध्यापिका वदति अथ किं होत? लाभ होतो। पद्यमयः एषः गेयः ग्रंथः। हा ग्रंथ कसा आहे? पद्यमयः, काव्यात्मक आहे। अतः म्हणून श्लोकानां सुभाषितानां पठनम इव, आपण श्लोकांचे सुभाषितांचे पठन कसे करतो? गेय स्वरूपात। तस्य कंठस्थीकरणम अतीव सुलभम, त्याप्रमाणेच कंठस्थीकरणम अतीव श्लोकांचे आणि सुभाषितांचे पठणाप्रमाणेच त्याचे कंठस्थीकरण सुलभ होते, म्हणजे चालीमध्ये। तत्र एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थक शब्दाः वर्तन्ते। या ग्रंथात एका संस्कृत शब्दासाठी अनेक समानार्थक संस्कृत शब्द आहेत। क्वचित काही वेळा तर एकस्य शब्दस्य नैके भिन्नाः अर्थाः अपि वर्तन्ते। काही ठिकाणी तर एका शब्दाचे अनेक भिन्न अर्थ, वेगळे अर्थ सुद्धा सापडतात, म्हणजे त्यांनी लिहिले आहेत। अतः म्हणून तस्य पठनेन, त्याचे वाचन केल्याने, अस्माकं शब्दसंपत्ती, अस्माकं आपली शब्दसंपत्ती वृद्धिं गच्छति, आपल्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ होते, आपली शब्दसंपत्ती वाढते। अस्माकं स्मरणशक्ती, आपली लक्षात ठेवण्याची शक्ती, धारणा शक्ती, नवीन गोष्ट स्वीकारण्याची, साठवण्याची, धारण करण्याची शक्ती च वर्धेते, वर्धेते द्विवचन आहे। उच्चारणमपि शुद्धं भवति, उच्चारण देखील याने म्हणजे सतत म्हटल्याने, संस्कृतचे काव्य सतत वाचल्याने उच्चारण सुद्धा शुद्ध होते। नयनः वदति वयमपि अमरकोशं कंठस्थं कुर्याम, आपण देखील अमरकोश पाठांतर करूया। तस्मिन् कति श्लोकाः सन्ति? विचारतो तो प्रश्न पृच्छति, त्यात किती श्लोक आहेत या अमरकोशामध्ये? अध्यापिका उत्तरं ददाति उपसार्धसहस्रम। कति श्लोकाः? उपसार्धसहस्रम इत्युक्ते 1500। उपसार्धसहस्रम
सार्ध सहस्त्रम, उपसार्ध सहस्त्रम, तत्र त्रीणी कांडानी सन्ति, त्या 3 कांड आहेत. अतः त्रिकांडकोशः, म्हणून त्याला त्रिकांडकोशः इति एतस्य अपरं नाम, याचं दुसरं नाव पण आहे त्रिकांडकोशः, ज्यात 3 कांड आहेत म्हणून. तथा नामलिंगानुशासनम, नामलिंगानुशासनम, यातील नामे लिंगाप्रमाणे. आपण एखाद्या म्हणजे नामांचे 3 लिंग आपल्याला माहिती आहे, पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुंसकलिंगम. या तिघांना ओळखण्याच्या खुणा पण आपल्याला माहिती आहेत. साधारणतः पुल्लिंग नामांना विसर्ग येतो. उदाहरणार्थ राम. स्त्रीलिंग नामांच्या पुढे इकारांत दीर्घ ई किंवा आकार असतो. लता, वैष्णवी, नदी, सरस्वती. आणि नपुंसकलिंग नामांच्या शेवटी साधारणपणे ओळखण्याच्या खुणा आहे हलंत्य म, म्हणजे पाय मोडलेला म, जलम, वनम. प्रथमेची एकवचन आहेत ही, पण ओळखण्यासाठी आपले साधारण नियम आपण असे लावतो. तर यानुसार त्यांनी नामलिंगानुशासन, लिंग अनुशासन, लिंगाप्रमाणे त्यांची योजना केली असल्यामुळे विग्रह दिलेले आहेत. त्यामध्ये बरोबर आपल्याला लक्षात येतं कोणता शब्द पुल्लिंग, स्त्रीलिंगम, नपुंसकलिंगम. इति नाम्नापि विख्यातः एष कोशः, या नावाने हा कोश प्रसिद्ध आहे, विख्यात. मग मला सांगा, आता आपण अमर कोशासाठी आणखी 2 नावं कोणती पाहिली सांगता येतील? हा, एक आहे त्रिकांडकोशः आणि दुसरं सांगा नामलिंगानुशासनम. इथे लिहिते हा, नाम लिंगानुशासनम, नामलिंगानुशासनम. अमरकोशः, अमरकोशस्य एकं नाम अस्ति किं त्रिकांडकोशः. तथा अपरं नाम अस्ति नाम लिंगानुशासनम्. सम्यक्. सुमेधा पृच्छति एकं प्रश्नं, नामलिंगानुशासनम् इति शब्दस्य कः अर्थः? या शब्दाचा अर्थ काय? उत्तरं, तदपि अस्य ग्रंथस्य अपरं वैशिष्ट्यम्. एतत्तु ग्रंथस्य अपरं वैशिष्ट्यं, हे दुसरं वैशिष्ट्य आहे. काय? अत्र न केवलं समानार्थक शब्दाः, या ग्रंथात केवळ समानार्थक शब्दच नाही, तर अपितु तेषां, त्यांचे लिंग निर्देशः, त्यांचे लिंग सुद्धा निर्देशित केलेले आहेत, कृत केलेले आहेत. तेन भाषायाः आकलनं प्रयोगः च सुकरः भवति. त्याने भाषेचे आकलन, भाषा समजणे, प्रयोगः वाक्यात वापर करणे, सुकरः म्हणजे सुलभ होते. याचं एक उदाहरण बघायचं आपल्याला. बरं, तुम्ही काय करा, आपल्या पाठ्यपुस्तकातलं 95 पान काढा, त्यामध्ये अमरकोश दिलेला आहे. आपण एक उदाहरण बघूया. अमरकोशातील पहिलंच पाहू आपण. 95 पान काढा. यात हे अमरकोशाचं पृष्ठ. यात आहे कोणतं, आपण एखादं दैवम, दैवम पाहूया. दैवम, दैवम.
दैवम हा शब्द आहे. या दैवमसाठी बघा, दिष्टम, भागदैवम, भाग्यम, नियतिः तथा विधिः. तथा विधिः. दिष्टम, भाग, आता दिष्टम हा नपुंसकलिंग आहे. भागदेयम देखील नपुंसकलिंग, भाग्यम नपुंसकलिंग, नियतिः, नियतिः स्त्रीलिंगम, विधिः स्त्रीलिंगम. काही ठिकाणी या अमरकोशामध्ये आणखी जरा सोपं जाईल ते पाहूया. काय पाहूया आपण? नेत्रम चक्षुः, हा, नेत्रम, नेत्रम असा शब्द आहे. नेत्रमसाठी लोचनम नपुंसकलिंगम, नयनम नपुंसकलिंगम, नेत्रमपि नपुंसकलिंगम, ईक्षणम नपुंसकलिंगम, चक्षुः, चक्षुः पुल्लिंगम, तथा अक्षिः, अक्षिः पुल्लिंगम एवम अस्ति. म्हणजे त्यांनी विग्रह जो दिलेला आहे, विग्रहामध्ये पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुंसकलिंगम असे स्वतंत्र लिंगाप्रमाणे शब्द योजना केल्यामुळे आपल्याला ते समजणं सोपं जातं. पुन्हा एकवारं आगच्छन्तु अस्माकं पाठ्ये. स्वप्निलः पृच्छति, वदति, स्वप्निलः वदति, आचार्ये तेन वयं संस्कृतकाव्यानि नाटकानि च विनायासं पठितुं शक्नुमः खलु. असा प्रयोग केल्याने नामलिंगानुशासनामुळे संस्कृत काव्यानी, आपण इतरही संस्कृत काव्य, नाटकानी, संस्कृतमधली नाटकं, विनायासम सहजपणे, विनायासम अडथळा विना, पठितुम शिकणे, शक्नुमः खलु अभ्यास करू शकतो ना, खरोखर पठितुम शक्नुमः, खरं म्हणजे खरोखर शिकणे शक्य आहे, अभ्यासने शक्य आहे. संस्कृत नाटकांचा आणि काव्यांचा अभ्यास करणं शक्य आहे. अध्यापिकायाः अंतिमं वाक्यं निश्चयेन, नक्कीच. तर्हि इतः परम, तर मग इतः परम इथून पुढे सर्वैहि सगळ्यांनीच, सर्वांकडूनच अमरकोशस्य पठनम, अमरकोशाचे पठन, वाचन, अभ्यासने अवश्यम कर्तव्यमेव, अवश्य केले जावे. आपल्याकडून अमरकोशाचा अभ्यास अवश्य केला जावा. कर्तव्यमेवचा संधी विग्रह, कर्तव्यम एव. अशा प्रकारे हा संवादात्मक पाठ आपण इथे पाहिला, अभ्यासला आणि आपण प्रत्यक्ष लायब्ररीमध्ये इतर पात्रांच्या सहवासातही या पाठाचं अध्ययन केलेलं आहे. आपण ग्रंथ अभ्यासले, त्यानिमित्ताने ग्रंथालयाची फेरी झाली. हे नवरचना विद्यालयाचं ग्रंथालय होतं. रचना विद्यालयातल्या मुलांना रचना विद्यालयातलं ग्रंथालय माहिती आहे, पण नवरचना विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनाही नवरचनाचं ग्रंथालय माहिती आहे. पण रचनातले विद्यार्थी नवरचनाचं ग्रंथालय बघा. अशा प्रकारे ग्रंथालयाच्या संदर्भात असलेला हा पाठ आपण इथे आनंदाने अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठात आलेले नवीन शब्द सगळे तुम्ही एका यादी करा शब्दांची. मी तर सर्व सांगितलेलेच आहे. काही संधी विग्रहाचे घटक आहेत तेही लिहा. आता फलकावर मी काही लिहिलेत ते वहीमध्ये उतरवा. भाषा अभ्यास दिलेला आहे, त्याचा अभ्यास करा. काही प्रश्न अडले असतील, येत नसतील तर ते विचारा. इथे आपण थांबूया.
आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण अमरकोशः, जो आपल्या पाठ्यपुस्तकात छापलेला आहे त्याचं आपल्याला आता वाचन करायचं आहे आणि शेवटी दिलेला स्वाध्याय तुम्ही सोडवा.